तुळजाभवानी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण नवनवीन कल्पना आणत असतो. याही वेळी गुणाकार कसा सोपा करता येईल हे आपण बघणार आहोत. बघा आता 35 गुणिले 10,001 याचा गुणाकार करायचा आपल्याला. आपण हा 2 मिनिटात करूया. बघा 35 गुणिले 10,001 काय करायचं, या 35नी प्रथमतः 35 2 वेळेस लिहून घ्यायचं आहे. पस्तीस 2 वेळेस लिहून घेतलं की यातील 3 शून्य आहे, त्याच्यापैकी एक शून्य, दोन जर अंक असेल तर एक शून्य आपण काढायचं आणि राहिलेले शून्य या ठिकाणी लिहायचे, म्हणजे 2 शून्य येतील. हे याचं उत्तर आहे. त्यानंतर 82चं पण तसंच करायचं आहे. 82 2 वेळा लिहून द्यायचे आणि इथं 4 शून्य. आता आपण बोललो होतो जेव्हा 2 संख्या असेल त्यावेळेस एक शून्य हा कट करायचा आहे आणि राहिलेले शून्य आपण लिहायचे. मग इथं 3 शून्य राहिलेले, तर 3 शून्य आपण या ठिकाणी लिहूया. याचं उत्तर हे आलेलं आहे. 97चंही तसंच 97 लिहून घेतले तर राहतात 4 शून्य, त्याच्यापैकी एक शून्य आपण कापून घेतलं तर 3 शून्य राहतात. आता पुढे आता इथं 182 आहे, म्हणजे 3 संख्या आल्या. मी बोललो होतो जेव्हा 2 संख्या असतात तेव्हा एक शून्य आणि 3 संख्या असल्यावर किती शून्य, तर 2 शून्य कापावं लागेल. म्हणजे बघा 182 आणि 182 आणि इथं आता किती राहिले शून्य, 2 शून्य. या ठिकाणी आपण 2 शून्य आले. एवढा मोठा गुणाकार झालाय. तसंच या पद्धतीने 155 लिहून घेतले आपण दोन्हीच्या साईडला. आणि आता ही इथं 3 संख्या, म्हणजे या मधल्या 2 संख्या शून्यापैकी आपण काय करणार आहोत, 4 शून्यापैकी 2 शून्य कापणार आहोत आणि राहिलेले 2 शून्य या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजे याचा गुणाकार हा आहे. अशा सोप्या पद्धतीने आपण गुणाकार केलेला आहे. तुम्ही याचा गुणाकार करून बघा. धन्यवाद.